लातूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। लातूरमध्ये दुचाकी गाड्या अर्ध्यातच अडकून पडलेल्या आहेत, तर अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसानं वालुंबा नदीला पूर आलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला। बिंदुसरा, कुंडलिका नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत। लातूर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। जोरदार पावसामुळे लातूरमधले रस्ते पाण्यात गेले। दुचाकी गाड्या अर्ध्यापर्यंत बुडाल्या। महामार्गावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली। लातूरच्या तेलीगल्ली भागाला पावसाच्या पाण्यानं वेढा दिला। तेलीगल्लीत कमरे इतकं पाणी साचलं होतं। अनेक भागातल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे लातूर ते गंगापूर रस्त्यावरचा पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। ओढ्याच्या पाण्यात जीव धोक्यात घालून स्थानिकांना ये-जा करावी लागते। लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांच्या घरासमोर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अहिल्यानगरच्या सारोळा कासारमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। वाळकी, खडकी, खंडाळा, गुंडेगाव या परिसरामध्ये पावसाचं धुमशान पाहायला मिळालं। मुसळधार पावसामुळे वालुंबा नदीला पूर आलाय। वालुंबा नदीमध्ये अडकलेल्या 5 जणांना स्थानिकांनी बाहेर काढलं। जोरदार पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय। नगर कल्याण महामार्गावरची वाहतूकही ठप्प झाली आहे। बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी गावात नदीला पूर आलाय। शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतातील मातीही वाहून गेली आहे। आष्टी शहरातल्या घरांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलं। धोंडे वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले आहेत। धोंडे वस्तीतल्या घरांमधील भांडी कुंडी ही पाण्यात वाहून गेली आहेत। माजलगाव शहरात देखील मुसळधार पाऊस झाला। पावसाच्या पाण्यानं रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याला पावसानं झोडपून काढलाय, त्यामुळे कुंडलिका नदी दुथडी भरून वाहतेय। रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून 5 जून पर्यंत रखडण्याची चिन्ह आहेत। 2 दिवस तुफान झोडपणारा पाऊस काही दिवसांच्या विश्रांतीवर जाण्याचा अंदाज आहे। रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून 5 जून पर्यंत रखडण्याची चिन्ह। गेले 2 दिवस राज्यात अनेक भागांना धुवाधार झोडपणाऱ्या पावसाच्या विश्रांतीची चिन्ह आहेत। 27 मे रोजी पश्चिम रशियावर जास्त दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्यानं मान्सून रखडण्याची चिन्ह आहेत। रशियातल्या जास्त दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या मान्सूनवर होणार असल्याचा अंदाज तज्ञांचा आहे। या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे अफगाणिस्तानातून कोरडी हवा अरबी समुद्र मार्गे भारताकडे येणार असल्याचा अंदाज आहे। या कोरड्या हवेमुळे मान्सून किमान 5 जून पर्यंत रखडण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलाय। 16 वर्षात पहिल्यांदाच मान्सूननं 8 दिवस आधीच राज्यात दमदार आगमन केलं। अरबी समुद्रातल्या कमी दाबाचा पट्टा, जलवायू परिवर्तन यामुळे मान्सून लवकर आला। राज्यात 11 ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि विविध घटनांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये महिला आयोगात तक्रार करण्यात आली आहे। रुपाली चाकणकर यांच्याकडून जीविताला धोका असल्याचा आरोप संगीता भालेराव यांनी केलाय। संगीता भालेराव यांनी रुपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार केली आहे। सोनाली गाडे यांनी फोनवरून धमकी दिल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलाय। महिला आयोगाच्या अध्यक्षाविरोधात महिला आयोगाकडेच तक्रार। रुपाली चाकणकर काय ऍक्शन घेणार?
महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात महिला आयोगातच तक्रार करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्यापासून जीवाला धोका असल्याची तक्रार संगीता भालेराव यांनी महिला आयोगाकडे केली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर संगीता भालेराव यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून रुपाली चाकणकरांवर टीका केली होती. त्यानंतर सोनाली गाडे नावाच्या महिलेनं संगीता भालेराव यांना फोन करत धमकी दिली. हॅलो, कोण? बाई सोनाली गाडे बोलते मी. हं? सोनाली गाडे बोलते मी. हा हा, काय आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक काय? महिला आयोगावर. हा, मग मग तुमच्या घरात पोरी बिरी नाहीत का तुमच्या स्वतःच्या? मग काय झालं त्याला? नाही म्हणत एखाद्या बाईने जर तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला, हा, मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं कितपत योग्य आहे? मग आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट? मग तुम्ही वाईट लिहिली ना, तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून. मग काय झालं त्याच्यात? मग तुम्ही एक काम करा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या. काय कसला फोटो टाका आम्ही? हा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या. सोनाली गाडे म्हणजे कोण आहे? मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. कुठली? कुठली म्हणजे पुण्यातली मी. हो का? नाही मला नाही माहिती कोण आहे म्हणून मला पण तू नव्हती माहिती, पण तुझ्या पोस्टमुळे मी तुला फोन केलाय. मला पण मी पण तुला ओळखत नाही. हो का? हा, बरं काम करू तुझं बाई. हा, पण तू पण तुझं काम नीट कर. हो, आम्ही करतो. आणि नीट कर आणि बोलताना पण नीट बोलायचं. परत पण मॅनर्स आहेत. संगीता भालेराव यांनी महिला आयोगाकडे काय तक्रार केली आहे ते पाहूयात. मी फेसबुकवर महिला आयोगावर टीका करणारी पोस्ट लिहिली होती. त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या कार्यकर्त्या सोनाली गाडेनं धमकी देत अनेक फोन केले. सोनाली गाडेनं धमकी आणि शिवीगाळ केली. मला पोस्ट डिलीट करण्यासाठी प्रवृत्त केलं. वांजोटी शब्दासारखे क्रूरता स्पष्ट करणारे शब्द वापरले. त्यामुळे मला मानसिक त्रास झाला. सोनाली गाडेवर याआधीच गुन्हे दाखल आहेत. सोनाली गाडे रुपाली चाकणकरांपासून माझ्या जीवितास धोका आहे. रुपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण विरोधात माझी तक्रार आहे, अशी तक्रार संगीता भालेराव यांनी केली. अशी जर आरेरावी आणि अशी ही जी पद्धत आहे बोलण्याची, ही बाकीच्यांना नको ना कोणाला. बाकीच्या ठिकाणी पण ही अशा तुम्ही जर आवाज बंद करत असतील आमचा, तर हे चुकीचं आहे ना. म्हणून दुसऱ्यांना कोणाला ह्या अशा याला तोंड द्यायला लागू नये. आणि बरेचसे लोक घाबरून गप्प बसतात, तर त्यासाठी आम्ही हे आवाज उठवला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षाविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. त्यामुळे संगीता भालेराव यांच्या तक्रारीची रुपाली चाकणकर दखल घेणार का हे पाहावं लागणार आहे. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात दिनो मोरियाची चौकशी करण्यात आली आहे. दिनो मोरियासह त्याच्या भावाची देखील पोलिसांकडून 8 तास चौकशी झाली. काल आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करताच दिनो मोरियानं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टामध्ये धाव घेतली आहे. दिनो मोरिया म्हणजे ऐकून घ्या, आदित्य ठाकरेचा जो मित्र आहे, उठा बसायचं ठिकाण आहे, भ्रष्टाचारात तो अड्डा आहे. अजून काय पाहिजे? बाकीचे धंदे करायला ते ठिकाण आहे, तिथून होतात. सालियनचा प्लॅन त्या दिनो मोरियाच्या घरून झालं, दिशा सालियन आणि तो ऍक्टर आपला सिंग, हे तिथून झालेलं आहे. ती आज उद्या माहिती येईल ना. दिनो मोरिया पण त्या केसमध्ये जाणार, दिशा सालियनच्या. हा आदित्य ठाकरे हा दिसतो तसा नाहीये. कुठल्या धंद्यात, कुठल्या व्यवसायात, कुठल्या काळ्या ह्याच्यात नाहीये आदित्य ठाकरे. एक जेव्हा केसेस सगळे ओपन होतील ना, पक्षपात न करता, तेव्हा कळेल तुम्हाला. नहीं अच्छी है उनकी, तो जो भी उस स्कैम में हो उसकी पूरी जांच पड़ताल हो, और जो भी उसमें गिल्टी हो उसे जेल जाना ही चाहिए. क्योंकि पिछले 3 सालों में भ्रष्टनाथ शिंदे की जो सरकार है, बहुत सारे भ्रष्टाचार किया, इसमें ये भी हो सकता है. त्यांचा फोटो तो प्रधानमंत्री महोदयांबरोबर आहे क्रिसमसची पार्टी करताना. माझ्यासोबत कुठे क्रिसमसची पार्टी केली? पीएम साहेबांसोबत केली. डिनो मोरिया म्हणजे आदित्य ठाकरेचा बेटर हाफ आहे, आणि म्हणून डिनो मोरियाला ची चौकशी होणं म्हणजे आदित्य ठाकरेचं पितळ उघडं होण्यासारखं आहे. आज मुंबईमध्ये जे काही पाण्याची जे काही परिस्थिती आहे, जे अन्य जे काय, त्याचे सगळे जबाबदार
हे आदित्य ठाकरेची नाईट लाईफ गँगच आहे. हा खरं म्हटलं तर ही मातोश्रीची सूनच आहे, डिनो मोरिया. आणि म्हणून आदित्य ठाकरेंनी इकडे तिकडे आपला थोबाड उघडण्यापेक्षा डिनो मोरिया आणि त्याचे काय संबंध आहेत, व्यावसायिक आणि वैयक्तिक, या सगळ्याबद्दल तोंड उघडावं आणि स्पष्टीकरण द्यावं. तर ज्या दरोड्यामध्ये पोलिसांवर सहभागाचा आरोप करण्यात आला त्याच गुन्ह्यामधल्या दरोडेखोराचा एन्काउंटर झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपती संतोष लड्ढा यांच्या घरावर 14 मेच्या पहाटे दरोडा पडला होता आणि याच दरोड्यामधल्या आरोपीचा एन्काउंटर झालेला आहे. दरम्यान दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये पोलीस सहभागी आहेत असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगरमधल्या बहुचर्चित दरोड्यातल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपती संतोष लड्ढा यांच्या घरावर 14 मेच्या पहाटे दरोडा पडला होता. या गुन्ह्यात एन्काउंटर झालेला अमोल खोतकर सहभागी होता. दरोड्यात 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदीची लूट झाली होती. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेल्या संजय शिरसाटांनीच या गुन्ह्यात पोलीसच सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता. मला असंही काही वेळेला असं जाणवलेलं आहे, हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. पोलिसांनी तब्बल 10 दिवसानंतर 5 आरोपींना अटक केली, पण मुख्य सूत्रधार अमोल खोतकर फरार होता. पण दरोड्याच्या 12व्या दिवशी अमोल खोतकरचा थेट एन्काउंटर झाला. पोलिसांच्या माहितीनुसार सर्च ऑपरेशन दरम्यान अमोल खोतकरनं API गच्चे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. अमोल खोतकरनं पोलिसांवर गोळीबारही केला. त्यामुळे पोलिसांनीही अमोल खोतकरच्या दिशेनं गोळीबार केला. या गोळीबारात अमोल खोतकर जखमी झाला, पण उपचारादरम्यान खोतकरचा मृत्यू झाला. आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती, त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता. आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये अमोल खोतकर हा जखमी झाला. त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना. ज्या दरोड्याच्या प्रकरणात पोलीसच सहभागी असल्याचे आरोप झाले त्याच प्रकरणात दरोड्याच्या गुन्ह्यातल्या मुख्य आरोपीचा एन्काउंटर झाला. पोलिसांनी काही मुद्देमाल जप्त केला असला तरी लुटीतलं संपूर्ण 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी नेमकी कुठे आहे असा प्रश्न निर्माण झालाय. सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे, जो फिर्यानी आयडेंटिफाय केलेला आहे. त्याच्यामध्ये गाडी सध्या सील केलेली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात पोलीसच सहभागी होत असल्याचे आरोप शिरसाटांनी केले होते. पोलीस उपायुक्तांनी मात्र या प्रकरणावर बोलणं टाळलंय. या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी 2 दिवसांपूर्वीच आरोप केले होते की शहरातल्या चोऱ्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो. नाही, मला त्यांच्या बद्दल काही कल्पना नाही. मृत अमोल खोतकरच्या कुटुंबानं मात्र पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी खोतकर कुटुंबानं केली आहे. आम्हाला CBIला केस दाखल करायची, CBI चेक करीन कोण होतं, काय झालं, कोणती चोरी झाली, काय झालं, कोण मारलं आणि काय केलं. तर गुन्हेगाराला आम्ही चौकशी करणार, आम्ही न्याय मागणार. बाकी आमचं काहीच म्हणणं नाही. हमको न्याय होणार. इन कॅमेरा पोस्टमार्टम झालं तर किती गोळ्या लागल्या हे आम्हाला माहीत तर होईल. हां, आणि इतक्या गोळ्या छातीवर कसं का मारल्या? न्यायाधीश आहे, न्याय आहे, सरकार आहे. सरकारी व्यवस्थेवर विश्वास ठेवा. ते त्याला जेलात टाकतील, मारून टाकतील. तुम्ही का मारताय? तुम्हाला कोणी अधिकार दिले? पोलिसाचं काम आहे पकडायचं आणि जेलात टाकायचं किंवा कोर्टात न्यायचं. मारून टाकायचं काम पोलिसाचं नाही आहे. पोलिसांनी माझं एकदम स्पष्ट मत आहे की हा सुपारी देऊन केलेला मर्डर आहे. मला प्लीज न्याय द्या, मला न्याय हवाय. तर मृत्यूच्या दिवशी सुद्धा वैष्णवीला मारहाण झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलंय. वैष्णवीच्या शरीरावरच्या 15 जखमा या मृत्यूपूर्वीच्या 24 तासामध्ये झाल्या होत्या असाही उल्लेख या रिपोर्टमध्ये आहे. वैष्णवीच्या लग्नातला कोट्यवधींचा खर्च वैष्णवीच्या वडिलांनीच केल्याचं देखील समोर आलंय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यूच्या दिवशीही वैष्णवीला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय. वैष्णवीच्या शरीरावर एकूण 29 जखमा आढळल्या आहेत. यातल्या 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासामध्ये झाल्या आहेत. वैष्णवीच्या लग्नात झालेला खर्च समोर आलाय.
वैष्णवीचं लग्न ज्या आलिशान रिसॉर्टमध्ये झालं त्याचं भाडं 10 लाख रुपये होतं. लग्नाच्या स्टेजवर सजावटीसाठी 22 लाखांचा खर्च करण्यात आला. 5000 पाहुण्यांना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. 1000 रुपये प्लेट प्रमाणे फक्त जेवणाचा खर्चच 50 लाख रुपये झाला. पाहुण्यांचे सत्कार आणि कपड्यांवर देखील लाखोंचा खर्च झाला. लग्नाचं संपूर्ण नियोजन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे देण्यात आलं होतं. हा सर्व खर्च वैष्णवीच्या वडिलांनी केला. लग्नात वैष्णवीला 51 तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर कार आणि ऍक्टिवा भेट देण्यात आली होती. मुजर हगवणे पिता पुत्राचा नवा प्रताप आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा, असा उल्लेख या व्हिडिओमध्ये आहे. हगवणे कुटुंबाचे कारनामे समोर आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. राजेंद्र हगवणेच्या घरावर शेण फेकत ठाकरेंच्या महिला आघाडीनं आंदोलन केलं. कोरोना रुग्णांची आजची आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रामध्ये आज कोरोनाच्या 66 नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईमध्ये सर्वाधिक 31 तर पुण्यामध्ये आज 18 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. राज्यामध्ये सध्या 325 कोरोना बाधित रुग्ण आहेत. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याने खोटारडेपणाचा कहर केलाय. असीम मुनीरनं पाकिस्तानचा पंतप्रधान शाहबाज शरीफला एक फोटो भेट दिला. भारत पाकिस्तान संघर्षावेळी पाकिस्ताननं भारताला दिलेल्या प्रत्युत्तराचा हा फोटो असल्याचं दाखवण्याचा असीम मुनीरचा प्रयत्न होता, पण हा प्रयत्न उघडा पडला. प्रत्यक्षात मुनीरनं भेट दिलेला हा फोटो चीनी सैन्यानं केलेल्या युद्ध सरावा वेळचा आहे. यावर असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानची चांगलीच मजा घेतली आहे. नक्कल करायलाही अक्कल लागते असं ओवैसी म्हणाले. I think yesterday the Pakistani army chief had gifted a photo to the Pakistani Prime Minister Shehbaz Sharif. President of Pakistan was there, the Speaker of National Assembly was there. And these stupid jokers, they want to compete with India. They had given a photograph of a 2019 Chinese army drill claiming it's a victory over India. Now this is what Pakistan indulges in. They cannot even give a proper photograph. तो हम बचपने में हम स्कूल में सुनते थे कि अक्सर स्कूल में क्या होता था कि हम अच्छे पढ़ने वाले बच्चे के बाजू पे बैठता था. तो नकल करने के लिए अकल भी चाहिए. इन नालायकों को अकल भी नहीं है. So